नमस्कार मित्रांनो, मुलींना आता राज्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण मिळणार आहे। 100% या ठिकाणी शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार आहे। या संबंधीचा GR सुद्धा निघालेला आहे। मग मुलींना आता पूर्णपणे मोफत शिक्षण मिळणार आहे। परंतु राज्यातील या अशा काही मुली आहेत की ज्यांना या मोफत शिक्षणाचा फायदा होणार नाही। तर मग या 1-2 मुली नाहीत तर तब्बल 12 लाख मुली या मोफत शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। तर मग या 12 लाख मुली कोणत्या कारणामुळे आणि कशामुळे या मोफत शिक्षणापासून वंचित राहणार आहेत याविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षणासह कृषी व्यावसायिकांच्या पदविकांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक शुल्कांची 100% प्रतिपूर्ती देण्यासाठीच्या निर्णयाचा लाभ शासन निर्णय 8 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आला। मात्र शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2017 मुळे पारंपरिकच्या कला, वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमांना वगळल्यामुळे राज्यातील 12 लाखहून अधिक पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेमधून वगळले आहे। अर्थसंकल्पात पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची घोषणा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पारंपरिक अभ्यासक्रमांना वगळले जात असल्याची चर्चा सुरू होती। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाचे मूळ संकल्पना ही सर्व अभ्यासक्रमासाठी होती, तशी त्यांनी घोषणाही केली होती। मात्र अर्थसंकल्पात आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारंपरिक शिक्षणाचा मुद्दाच काही अधिकाऱ्यांनी अडवून धरला होता। या शिक्षणासाठी शुल्क प्रतिपूर्ती मिळते अशी चुकीची माहिती पसरून हा विषयच रोखून धरला होता। यामुळे या अधिकाऱ्यांचे मनसुबे शासन निर्णय आल्यानंतर यशस्वी झाले असल्याची दीपू फाउंडेशनच्या संस्थापक अमर एकाडे यांनी सांगितली। जवळपास 15 लाख आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी असताना केवळ 1,55,265 विद्यार्थ्यांना शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2017 नुसार शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून लाभ मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जवळपास 13 लाख विद्यार्थी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। मग शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। मुलींना मोफत शिक्षण योजनेत पारंपरिक अभ्यासक्रमाचा समावेश करून तत्काळ सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमाच्या मुलींना या ठिकाणी तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या मुली या मोफत शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।